तर ह्या शास्त्राचं प्रयोजन किंवा शास्त्र कशा करता निर्माण झालेली आहे, शास्त्र ही कशा करता निर्माण झालेली आहे, शास्त्राची आवश्यकता काय. तर फक्त कसं आहे तर बंध निर्माण झालेला आहे आणि म्हणून ही शास्त्र आहे. हे बंध घालवण्याकरता शास्त्र आहे. मग आता बंध कसा आहे पहा, तर ते ब्रह्मच आहे. ते ब्रह्मच आहे, परंतु त्या ब्रह्मानं काय केलं तर या तसं जर पाहिलं तर आपण दिही कवी देईल एक विचार करा. जसं पाहिलं तर आपण ब्रह्मस्वरूपच आहोत. म्हणजे हे आता अज्ञान किंवा ज्याला आपण माया म्हणतो, अविद्या म्हणतो, माया अविद्या अज्ञान, हे कधीपर्यंत असतं, हे कधीपर्यंत आहे. जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत अंधार असतो आणि जग आपल्याला दिसत नाही. मग तसं जोपर्यंत अज्ञान आहे, बुद्धीमध्ये अज्ञान आहे, अजून त्या ज्ञानाचा प्रकाश पडला नाही. मग तोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पडला नाही, आपल्या बुद्धीमध्ये अज्ञान आहे. मग तोपर्यंत आपल्याला काय आहे तर ते ब्रह्म कसं आहे, आपलं स्वरूप काय आहे, तर आपलं स्वरूप काय आहे, आपलं स्वरूप कसं आहे आपल्याला कळत नाही. आणि ह्याच मायेनं पहा, आता ही माया कुठे राहिली, अविद्या कुठे राहिली, तर ह्या ब्रह्माच्या आश्रयावर माया राहील. ही माया कुठे राहते, म्हणून या मायेला जे माया कार्य आहे, यांना स्वतःची सत्ता आहे का, तर यांना स्वतःची सत्ता नाही. आणि हीच ब्रह्माच्याच आसमध्ये, जसं तर शेवाळाच्या पाण्याच्याच आश्रयावर शेवाळ राहिलं आणि त्याने काय केलं, पाण्याला त्याने झाकून टाकलं. किंवा आपल्या डोळ्यावर काय होतात, मोतीबिंदू निर्माण होतो डोळ्याच्याच आधारे, डोळ्याच्याच पाण्याच्या साह्याने मोतीबिंदू निर्माण होतो. आणि तो काय करतो, तोच मोतीबिंदू काय करतो, आपली दृष्टी तो नष्ट करतो. जिथे निर्माण होतो तिथंच तो अडचण ठरतो. मग ही माया कुठे निर्माण झाली, तर ब्रह्म तर पाहत आहे, कल्पना करा, हा जो परमात्मा आहे आणि ज्याला आपण परमात्मा परमात्मा असं आपण म्हणतो, देव म्हणतो, परमात्मा म्हणतो, आपला स्वतः दैव देव म्हणजे फार मोठी अचाट अफाट आघात अशा प्रकारची शक्ती आहे. म्हणजे असं सहज बोलण्यातून सुद्धा आपण असे शब्द वापरतो. परंतु मी शब्द वापरतो का त्याला खरं कोणता शब्द वापरला पाहिजे, खरा शब्द वापरला पाहिजे, परमात्मा सोडून या जगामध्ये काहीच नाही. आणि तोच परमात्मा झाकला गेला आणि म्हणून आपण निर्माण झालेलो आहोत. मग त्याच ब्रह्माच्या आश्रयावर बसा, त्याच ब्रह्माच्या आश्रयावर ही माया निर्माण झाली आणि त्याच मायेनं काय केलेलं आहे तर या ब्रह्मावर म्हणजे त्याच्यावर आवरण आणलं. आता आवरण कुठं आणलं, काय तुम्ही एक पहा, ढग आले आकाशामध्ये, तर आकाशामध्ये ढग आल्यानंतर सूर्य झाकला जातो. परंतु सगळ्याच ठिकाणी सूर्य झाकला गेला का, नाही. काही ठिकाणी आपण इथं पाहिलं तर सूर्य झाकला जातो, नगरमध्ये पाहिला तर सूर्य झाकला जात नाही, पुण्यामध्ये पाहिला तर सूर्य झाकला जातो. काही ठिकाणी झाकला जातो आणि काही ठिकाणी झाकला जात नाही, म्हणजे प्रकाशित असतो. तसंच आता जग आहे, हे कोणाच्या दृष्टीनं आहे, काहींच्या दृष्टीनं आहे ब्रह्म, काहींच्या दृष्टीनं परमात्मा म्हणजे ब्रह्म आहे. ज्यांच्या दृष्टीनं ब्रह्म आहे त्यांच्या दृष्टीनं जग आहे, आणि ज्यांच्या दृष्टीनं काहींच्या दृष्टीनं जग आहे त्यांच्या दृष्टीनं ब्रह्म नाही. म्हणजे ज्ञानी आहेत, ज्यांना त्या तत्वाचं दर्शन झालं, त्या तत्वाचा साक्षात्कार झाला, मग त्यांच्या बुद्धीमधलं अज्ञान नष्ट झालं आणि मग त्यांना अनुभवानं स्वानुभूतीने त्यांना कळलं का काय आहे, तर मग जिकडे पाहावे तिकडे सर्व मय गोविंद, अशा प्रकारचे अनुभव झाले. म्हणून आता जोपर्यंत आता शरीरामध्ये जोपर्यंत जसा अंधार आहे म्हटलं तर उजेड पाहिजे, असा आहे. कोण म्हणतो का अंधार चांगला, शरीरामध्ये रोग निर्माण झाला तो आजार घालवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे का नाही. हे जर शास्त्र जर नसतं, संतांचे अवतार झाले जर नसते, तर आपल्याला कधी कळलं असतं का ह्या जगामध्ये देव आहे, आपण ब्रह्मस्वरूप आहोत, हे कधी आपल्याला कळलं असतं का, हे आपल्याला कधीही कळलं नसतं. म्हणून हे शास्त्र निर्माण केलं, संतांनी निर्माण केलं, श्रुती स्मृती निर्माण झाल्या आणि म्हणून आपल्याला काय झालं, मार्ग हा तयार झाला. मग आता पहा, आता ब्रह्मच असताना गंमत कशी झाली पहा, विशेष काय झालं तर ती एक माया झाली, एक काय झाली
अविद्या झाली. एकच आवरण, एकच आवरण काय झालं, एक आवरण अविद्या. जीवाच्या दृष्टीने ती काय झाली, अविद्या झाली. आणि ईश्वराच्या दृष्टीने काय झाली, तीच माया झाली. ईश्वराच्या दृष्टीने माया झाली म्हणजे आता तसं मग जीवाच्या दृष्टीने अविद्या निर्माण झाली. आता कल्पना पहा कशी करा. तर आपण सर्व व्यापक आनंदमय असताना काय झालं, आपण देह नसताना देह धारण केला का नाही. देह, आता हा देह कधीपर्यंत, देह नसताना म्हणण्याचं कारण हा देह तरी कुठपर्यंत आहे, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत दृश्य वस्तू आहे. मग जेव्हा ज्ञान निर्माण होतं, अज्ञान जातं, मग त्यावेळेला देह नाही, दृश्य वस्तू नाही, आकार नाही, नाही का, आकार नाही आणि काही एक नाही, तर अखंड दंडायमान जे ब्रह्मस्वरूप आहे एकच, तेवढंच फक्त अवशिष्ट राहतं, बाकी काही शेष राहत नाही. मग हे अनेकता जी आहे तोपर्यंत अज्ञान अंधकार आहे, तोपर्यंत हे काय आहे, अनेकता आहे. मग तोपर्यंत हे द्वैत आहे. आणि आणि जोपर्यंत हे अज्ञान आहे तोपर्यंत काय आहे, हे द्वैत आहे. आणि म्हणून बघा, तर त्याच मायेनं कसं केलं पहा, तर त्याच आपण सर्व व्यापक असून आपल्या तिनं देहा एवढं संकुचित केलं. आपण एवढे मोठे आहोत आपल्याला माहित आहे का. मग आता परमेश्वराची शक्ती किती आहे, जीवाची शक्ती किती, ईश्वराची शक्ती किती. उदाहरण चंद्र समुद्र, समुद्र शिवाच्या ठिकाणी आहे, ईश्वरी समुद्र ईश्वरी. मग त्या समुद्राची शक्ती किती आहे. समुद्र उसळतो अख्खे देशच्या देश काय करून टाकतो, देवघर करून टाकतो. समुद्र एवढी शक्ती. मग तो समुद्र, आपण त्या समुद्राचं पाणी बादलीवर बाजूला घेतलं. मग आता एक बादली बाजूला घेतलं, समुद्राच्या दृष्टीने बादली भर पाणी. मग ते म्हणा एवढा मोठा समुद्र बादलीवरच कशाला. तर हे ब्रह्म केवढे, ब्रह्म जाऊ द्या. आकाश केवढे, आकाश म्हणजे कसं, जेवढं ब्रह्म. तर ऐका तुम्हाला थोडंसं प्रमाण सांगतो. आकाशाच्या नाही का, किंवा सगळ्यात पृथ्वीच्या काय सांगितलेलं आहे, दसपट एक प्रमाण सांगितलं. दसपट, पृथ्वीच्या दसपट म्हणजे त्या शक्ती सांगतो तुम्हाला. त्याच्या दसपट शक्ती, पृथ्वीच्या दसपट शक्ती कशाची आहे, कशापासून निर्माण झाली, जलापासून. त्याच्यापासून दसपट शक्ती जलाची आहे. जलापासून दसपट शक्ती तेजाची आहे, प्रकाशाची. तेजापासून दसपट शक्ती वायूची आहे. आणि वायूपेक्षाही दसपट शक्ती कशाची आहे, आकाशाची आहे. एवढं प्रचंड समजा वावटळ उधळली, वादळ निर्माण झालं, ते कोणती आकाशाच्या कोपऱ्यात जाऊन बसतो, त्यात बसला असतो. कारण काय आहे, वायूपेक्षा आकाशाची शक्ती दसपट आहे. आणि आकाशापेक्षा दसपट म्हणजे आकाशापेक्षा दसपट माया आहे. आणि मायेपेक्षा अनंत पडते ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्माच्या एका अंशावर माया आहे, नाही का, ब्रह्माच्या एका अंशावर माया आहे. आणि मग आता एवढं मोठं आकाश कुठं सुरू होतं, किती आश्चर्यकारक गोष्टी. हा परमात्मा कधी निर्माण झाला सांगता येतं का. किती आश्चर्यकारक शक्ती आहे. तो केवढा आहे, कुठून आकाशाची सुरुवात कुठून झाली, आकाश कुठं संपलं हे सांगता. कितीही त्याचा शोध घेतला अंतच नाही त्याला. त्या परमात्म्याच्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्यापकतेला अंत नाही, त्याच्या ज्ञानाला अंत नाही. अनंत किती सामर्थ्य, प्रचंड सामर्थ्य, अंतच नाही त्याला. त्यानंतर ज्ञान किती, ज्ञानाला सुद्धा अंत नाही. जेवढा परमात्मा तेवढी त्याचं ज्ञान, जेवढा तो तेवढी त्याची व्यापकता, जेवढा तो तेवढी त्याची शक्ती, आणि जेवढा तो तर तेवढं त्याचं सामर्थ्य. म्हणजे गुळाच्या एका खड्यामध्ये गुळाचे सगळे लक्षण आहेत का नाही. तशाच प्रकारे मग असा तो व्यापक परमात्मा असून सुद्धा काय झालेला आहे, तर आपण मग त्यालाच काय केलेलं आहे, ईश्वर केलं. तो अडकला आणि एका बाजूला तो काय झाला, ईश्वर झाला. आणि दुसऱ्या बाजूला काय झाला, तो तेच परब्रह्म काय झालं, जीव झालं.
म्हणजे ह्याच अविद्येनं एकच, ह्याच एकाच आवरणानं ईश्वर निर्माण केला आणि एकाच आवरणानं जीवना निर्माण केलं. आणि जीव कसा आहे? पराधीन आहे. जीव पराधीन आहे आणि ईश्वर कसा आहे? तर सर्व सत्ताधीश. तो ईश्वर सत्ताधीश आहे. आज थोडंसं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. पाहता आपण एक उदाहरण, मग तुरुंगामध्ये कैदी असतात. मग ते कैदी आहेत, पाहता कैदी आहेत, आणि ते हे कोणीतरी काहीतरी गुन्हे केले म्हणून तुरुंगाची आवश्यकता निर्माण झाली. तुरुंग निर्माण झाला आणि तिथं सगळे कैदी टाकले. आणि तर तुरुंग म्हणून तो तुरुंगाचा अधिकारी आला. तुरुंग निर्माण झाला म्हणून तुरुंगाचा अधिकारी निर्माण करावा लागला. तुरुंग जर नसेल तर तुरुंगाच्या अधिकाऱ्याची गरज आहे का? गरज नाही. तुरुंग आहे, त्या तुरुंगामध्ये कैदी आहेत म्हणून तुरुंगाचा अधिकाऱ्याची गरज आहे. तसं जीव आहे आणि जग आहे आणि त्यांच्या नियमनासाठी, पालनासाठी उत्पत्ती, प्रलय आणि लय, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे करण्यासाठी काय निर्माण झाला? ईश्वर निर्माण झाला. करा. मग जसं कैदी आहे म्हणून कोण? तर काही तुरुंगाचा अधिकार. तसं जीव आहे आणि जग आहे म्हणून त्या जगाच्या नियमनासाठी ईश्वर आहे. मग आता जीवच जर संपला तर ईश्वराचं कारण. जग जर संपलं, अज्ञान नष्ट झालं, जीवही कोणी राहिला नाही आणि जग काही राहिलं नाही, ईश्वराचं काही कार्य राहिलं का? ईश्वराला कार्य नाही. मग अशाच प्रकारे कसं आहे तर ती एकच आवरण, त्याच आवरणानं काय केलं? ईश्वराला अडकवलं का नाही? ईश्वराला अडकवलं. आणि ईश्वराला अडकवलं म्हणजे तेच ब्रह्म काय झालं? ह्या अज्ञानामुळं तेच ब्रह्म ईश्वर झालं. अज्ञान कसं? त्यातल्या त्यात चांगलं अज्ञान, त्यातल्या त्यात काय आहे? चांगलं अज्ञान. आणि त्यातल्या त्यात म्हणजे खालच्या पातळीचं अज्ञान म्हणजे अविद्या. खालच्या पातळीचं अज्ञान ज्याला आपण म्हणतो गढूळ पाणी. गटराचं पाणी, आपण कोणतं पाणी? टाकीचं पाणी, साचलेलं पाणी तरी आपण पितो का? एका ठिकाणी साचलेलं पाणी आणि गटराचं पाणी. साचलेलं पाणी त्याच्यात चांगलं दिसतं परंतु पिण्याला लायक नसतं. आणि गटराचं पाणी तर एकदमच कसं असतं? एकदमच निकृष्ट दर्जाचं असतं. मग तशाच प्रकारचं काय आहे तर ते दोन्ही शेवटी काय झाले? दोन्ही पिण्याला लायक नाही. तसं ईश्वर जरी झाला तरी तो कसा आहे? तोही अडकला. आणि ते ब्रह्म तसं पाहिजे मूळ ते ब्रह्मच आहे, एकच परब्रह्म आहे. पण ते एकच परब्रह्म जीव झालं कशामुळं? ज्या 3 गुणांच्यामुळं, रजोगुण आणि तमोगुण याच्यामुळं तो जीव झाला, पराधीन झाला. ध्येयाचा संबंध असताना त्याने देह धारण केला. तो ज्ञान स्वरूप असताना अज्ञानी झाला, त्याला काही कळत नाही. सामर्थ्य संपन्न असताना तो अतिशय दुबळा बनला. अतिशय सुखरूप असताना तो अतिशय दुःखरूप बनला. आणि त्याचं काहीच नसताना, निसंग असताना तो काय झाला? तर संघ म्हणजे ज्याला आपण काय झालं? त्यानं संघ धारण केला. त्याने माझं म्हणून राहिला, काही नसताना माझं म्हणून राहिला. हे कुणी सगळं केलं? तर अज्ञानानं सगळं निर्माण केलं. अज्ञान म्हणजे काय? या ब्रह्मस्वरूपाचं, आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नाही, हे अज्ञान आहे. आणि म्हणून ही अशा प्रकारची स्थिती झाली. मग यातून बाहेर पडायला नको का? यातून बाहेर पडायला पाहिजे. आता पहा, आपल्याला हे कळलेले जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही या अज्ञानातून, पिंजरा आहे, त्या पिंजऱ्यातल्या मिठाईच्या आशेनं उंदीर काय गेला? त्या पिंजऱ्यात गेला आणि पिंजऱ्यामध्ये बाहेर स्वच्छंदी होता, पण त्या पिंजऱ्यातल्या मिठाईच्या आशेनं त्या पिंजऱ्यामध्ये गेला आणि कायम अडकला आणि प्राणाला मुकला का नाही शेवटी? मग तशाच प्रकारे कारण नसताना, मग तशाच प्रकारे आपण मी माझं म्हणून मुक्त संचार करत होतो. मुक्त होता परी बळे झाला बद्ध आणि घेऊन या छंद माझे. मग त्यानं काय केलं? मी आणि माझा अशा प्रकारचा छंद त्याने घेतला आणि मी माझा छंद घेतला आणि म्हणून अडकून पडला. माझा जो अडकलेला आहे, तुरुंगात जो आहे, त्याला बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा का नाही? पिंजऱ्यात जो अडकलेला आहे त्यानं बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा का नाही? तसं जीवदशेत आपण जीवदशेत अडकलो आहोत. लक्षात घ्यायचं आहे, आपण जीवदशेत अडकलो आहोत आणि त्यातून जर बाहेर पडायचं असेल, मुक्त जर व्हायचं असेल आणि मूळ स्वरूपाला म्हणजे आनंदरूप स्वरूपाला, आपल्या शाश्वत स्वरूपाला, आपल्या सर्व व्यापक स्वरूपाला, आपल्या आनंदमय स्वरूपाला, आपल्या प्रकाशमय स्वरूपाला, आपल्या स्वच्छंदी आणि सर्व सत्तावान
अशा स्वरूपाला आपण मिळालो तर आनंदाची गोष्ट आहे. आणि हे मनुष्य देह आत्ताच आहे बरं का. जोवरी देह आहे तोवरी साधन आणि करून या ज्ञान सिद्ध करा. जाईल हा नरदेह आणि मग कैसा भगवंत. म्हणून शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. बरोबर आहे ना. 1 वर्षाचा काळ आहे. 1 वर्षाच्या काळामध्ये मुलं काय करतात. मुलगा समजा 10वीच्या वर्गात आहे. 1 वर्षाचा काळ आहे. 1 वर्षा काळामध्ये त्याने चांगला अभ्यास जर केला तर तो काय करतो का 12वीला मुलगा आहे. 1 वर्षाचा काळ आहे 12वीचा. चांगला अभ्यास जर केला तर चांगल्या ठिकाणी कॉलेजला नंबर लागेल. तिथे अभ्यास केला तर चांगल्या प्रकारचा तो कलेक्टर होईल, मामलेदार होईल किंवा इंजिनियर होईल किंवा चांगला डॉक्टर होईल. आणि ते जर नाही जर केलं तर कुठेतरी हमाली करावी लागेल. आहे का नाही. करावी लागेल. मग तशा प्रकारे आता आपण सुद्धा अडकलो आहोत. आणि 1 वर्षाचा कालावधी आहे. 12वीच्या वर्गात तो आहे. 12वीच्या वर्गात त्यानं उत्तम प्रकारे पार पाडला तर त्याला उत्तम भवितव्य आहे. तसं जोपर्यंत आपण नरदेहामध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला हा निर्णय करायचा आहे. जोवरी देह आहे तोवरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा. तोपर्यंतच आपल्याला ह्या ज्ञानाला सिद्ध करायचं आहे. म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि मग जर ह्या नरदेहामध्ये जर हे आपण जर केलं जर नाही तर मग 84 लाख योनीच्या मध्ये पडावंच लागेल आपल्याला. तिथं इलाज पुन्हा संधी नाही. देवानं आयुष्य दिलं. तुम्हाला मी मनुष्य देहामध्ये पाठवतो. 84 लाख योनी तुम्ही फिरलेला आहात. भयंकर दुःख तुम्ही भोगलेलं आहे. नाही का. भयंकर दुःख भोगलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे सद्दाम हुसेन इराकचा कोण होता. सर्व इराकचा सर्व होता. एवढ्या मोठ्या अमेरिकेच्या महासत्तेला सुद्धा तो जुमानीत नव्हता. ताकद नव्हती महासत्तेची. एवढ्या मोठ्या महासत्तेची ताकदीला जुमानीत नव्हता. नाही जुमानीत नव्हता तो. परंतु त्यांनी पकडलं आणि पराजित झाला. सगळं स्वातंत्र्य गमावलं, ऐश्वर्य गमावलं आणि मग तुरुंगामध्ये डांबून टाकलं आणि दिन ते खायचं. बरं आता तिथं मार दिला तरी मार खावा लागत होता. कपडा व ऐश्वर्य सत्ता स्वातंत्र्य संपन्नता सगळी गेली आणि तो एवढा मोठा विश्वातला किती मोठा होता जगातला सर्व होता. जवळ सर्व होता. परंतु पराधीन झाला आणि शेवटी फासावर लटकावर लागलं का नाही. का बरं सापडला शत्रूच्या ताब्यात गेला. तसं आपण सुद्धा आपल्याला माहिती आहे का आपण कोण आहोत. आपण सुद्धा ब्रह्म साम्राज्याचे स्वामी आपण आहोत. या ब्रह्म साम्राज्याचे चक्रवर्ती आपण आहोत. परंतु आपलं ते ब्रह्म साम्राज्य आपलं ते स्वानंदमय साम्राज्य हे शत्रूने हिरावून घेतलेलं आहे. एखाद्या राजाला जर समजा दुसऱ्या राजाने त्याचा हल्ला केला त्याचं राज्य जिंकून घेतलं त्या राजाला जर तुरुंगामध्ये टाकलं राजा काय झाला पराधीन झाला. राज्यही गेलं स्वातंत्र्यही केलं आणि तर भयंकर दुःख भोगायचं. त्यांनी मार दिला तर मार खायचा. दिलं तर अन्न खायचं. दिली ती वस्त्र घ्यायची आणि कुठेही तुरुंगामध्ये टांबून टाकायचं अंधारा खोलीमध्ये. इलाज नाही काही. म्हणजे स्वातंत्र्य आपल्या इंग्रजांची सत्ता होती ना. मग त्या काळामध्ये किती दुःख आपल्या देशाला आपला किती वाईट काळ आपल्या देशाने काढला. केवळ परकीयांचं राज्य आलं नाही का. स्वातंत्र्य गमावलं. म्हणून आपण सुद्धा काय केलेलं आहे आपलं ब्रह्म साम्राज्य हिरावून घेतलेलं आहे. ते नष्ट झालेलं आहे आणि ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. ते प्राप्त करून एवढाच ठराविक काळ आहे बरं का. फार महत्वाची गोष्ट आहे. आणि काळ इतका प्रचंड वेगानं जात आहे. आज जे आपल्याकडून होतं ते उद्या आपल्याकडून होत नाही. तरुण माणूस आहे. तरुण माणूस धनाधनी एवढं काम करतो ते म्हाताऱ्याला जे 30 वर्षाचा आहे मुलगा तरुण 30 वर्षाचं म्हणजे काम करतो ते 50 वर्षाचं माणसाला होणार नाही का. ते 70 वर्षाच्या माणसाला होणार नाही. 80 वर्षाच्या माणसाचं काहीच होणार नाही का. जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत माणूस करू शकतो. आणि म्हणून तसं तर जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले. आता मी सांगितलं तुम्हाला 50 लाख कर्ज फेडायचं आहे. 50 लाख कर्ज फेडायचं आहे. तसं या चक्रातून तुम्हाला सांगतो साधं चरक असतं तुम्हाला त्या कृषी म्हणतात चरक माहिती ना तुम्हाला ऊस असतात चरक. त्या चरकामध्ये एकदा ऊस गेला त्याची काय तर आहे पुन्हा त्याला सुखरू बाहेर पडलं नाही आहे का. मग रिटर्न येता येत नाही आणि पुढं
जावंच लागतं, नाही का? रिटर्न येता येत नाही. पुढे एकदा चक्रात सापडला रे का सापडला, चक्रातच तो सापडला, रिटर्न येणे नाही. पुढं त्याला जावं लागतं आणि पुढं तो पुढून निघतो. तसं त्या मनुष्य जन्म म्हणजे कसं आहे, म्हणून म्हणलं नरदेह निधान लागले हाती, नाही का? उत्तम सार उत्तम गती, देव होईल म्हणती तरी चित्ती कान धरावे. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. म्हणून ज्यांना हे कळलं, नाही का, लोकमान्य टिळकांना कळलं, त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना कळलं, बाकी लोक म्हणायचे इंग्रजांचंच राज्य चांगले. काही महामूर्ख आपल्या देशातले होते, ते म्हणायचे इंग्रजांचंच राज्य चांगलं आहे, नाही का? अजूनही म्हणतात इंग्रजांचंच राज्य चांगलं होतं. मग तुरुंगात चांगलं किंवा पिंजऱ्यामध्ये, वाघ पिंजऱ्यामध्ये अडकला, किती वाईट परिस्थिती आहे. मग तशा प्रकारे आपलं काय करायचं आहे, आपली स्वायत्तता, ही आपली स्वायत्तता आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे. आपलं कळतं का, आपण अजूनही कळतं का आपल्याला कोण आहोत? शास्त्र सांगते तरी अजून आपल्याला पटत नाही. आपण सर्व व्यापक स्वरूप अनुभवाला सुद्धा येत नाही. जो तुरुंगामध्ये गेला, आपल्या आई वडिलांची ख्याली खुशाली, घरदार काय चालले काय नाही त्याला कळतं का? काय सगळं आहे. तसं आपलं स्वरूप कसं आहे याच्याबद्दल आपण पूर्ण गैरहजर. असलेलं स्वरूप नष्ट झाले आणि नसलेली दुर्गती आज आपण अनुभवत आहोत. कसं स्वरूप आहे माहीत नाही, नाही का? काय त्या स्वरूपाची लक्षणं माहीत नाही. राजवस्त्र होती, की राजवस्त्र हिरावून घेतलेली आहेत आणि भिकाऱ्याची फाटकी तुटकी वस्त्र अंगावर परिधान केली आहे. आणि म्हणून काय करायचं आहे, तर एवढाच काळ आहे पहा, आयुष्याचा एवढाच काळ हा अतिशय महत्वाचा काळ आहे. आणि ह्या काळामध्ये आपण काय करायचं आहे, या काळामध्ये निर्णय लावायचा आहे. आणि या काळामध्ये निर्णय जर लागला, मग पुन्हा कसं आहे, तर 84 लाख मग तिथं काही इलाज नाही. उपाय तिथं कोणतं, फक्त भोगणे. मग या जन्मातून जसं कैदी असतो ना, काही जण काय करतात, त्यांच्या बदल्या करतात, काही त्यांच्या बदल्या असतात, नाही का? काही त्यांच्या बदल्या त्यात एखाद्या काही प्रमोशन मिळतं, तो काय होतो त्यांचा, त्या काही त्यांचा मुख्य होतो, काही त्यांचा मुख्य होतो. तसे आपले राजे किंवा आमदार खासदार या पदव्या किंवा म्हणजे काही त्यांचं प्रमोशन मिळालं, हा एक नंबर, हा ह्या काही जण काय करते यांच्यावर लक्ष ठेवायचं, हे सगळं काम करून घ्यायचं. पण तो शेवटी कैदीच आहे ना, तोही कैदी. आता पाटावर काम करतात ना, दुष्काळी काम करतात, तिथं एक काम करणार असतो ना, त्यानेच मुकादम व्हायचं आणि त्यानेच काय करायचं, तर त्याच्याकडून काम करून घ्यायचं. तसंच हे पद आहे. खरं पद कोणतं आहे, तर सच्चिदानंद पद हे खरं पद आहे. आता अडकला कशामुळं, नाही का, तर जे प्राणी या कामी म्हणू, देहाची वरी आदळू आणि म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. हा विसर पडला फक्त. बरं, इथं कसं आहे, फक्त आपल्याला कळलं, नाही का, बेड्या पायामध्ये हातामध्ये बेड्या आहेत, त्या बेड्या ज्याला तोडता येतात तो सुटतो. आणि ज्याला त्या बेड्या तोडता येत नाहीत, नाही का, त्याला सुटता येत नाही. ज्यानं बेड्या तोडल्या, हातातल्या पायातल्या बेड्या तोडल्या, तो सुटला. आणि ज्याला ह्या बेड्या तोडता येत नाहीत तर तो अडकला. मग आपल्याला काय करायचं आहे, तशाच प्रकारच्या आपल्या बेड्या आपल्याला तोडायच्या आहेत. आणि सुरुवातीला हे अज्ञान, आज पहिली गोष्ट अज्ञान घालवायचे बुद्धीच्या ठिकाणी. बुद्धीच्या ठिकाणी अज्ञानी, ते अज्ञान गेलं, तेच अज्ञान गेलं, नाही का. आणि मग आता काय म्हटलेलं आहे, जाऊन या तृण वनी विजे आपण तेवी भेद नाशुनी जाण ज्ञान दुरे. तर पहा, आता अग्नी पेटला, तो अग्नी काय करतो, लाकडाला जळून टाकतो आणि स्वतःही नष्ट होतो. मग तशा प्रकारे आपल्याला पहिलं ज्ञान, त्या ज्ञानानं काय घालवायचं आहे, तर अज्ञानाचा नाश करायचा आहे, म्हणजे अविद्येचा नाश करायचा आहे. आणि अविद्येचा नाश करून शेवटी काय करायचं. आता उदाहरण सांगा, एक पायामध्ये काटा भरला, नाही का, पायामध्ये काटा भरला, त्या काट्यानं आपण दुसरा काटा पायाचा काढला ना, तो काटा काढून टाकला. आणि तो काटा काढल्यानंतर पहा, आता एका उदाहरण सांग, दुसरं एका पेशंटचं ऑपरेशन करायचं होतं, नाही का, एका पेशंटचं ऑपरेशन करायचं होतं. ऑपरेशन कशा करता, त्याचं पहिलं ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशनमध्ये काय झालं,
तर ती एक ती कात्री असते छोटीशी, ती कात्रीच आतमध्ये राहील, कळतं ना सर, ती कात्रीच आतमध्ये राहील नाही का. आणि ती कात्री काढण्याकरता दुसरं ऑपरेशन केलं नाही का, दुसरं ऑपरेशन केलं तर तो पुढच्या ऑपरेशनला तो चिमटाच आतमध्ये राहिला. का तुम्ही झाला. मग आज ज्ञान सुद्धा कसं आहे, ज्ञान जुळून गावा गोविंद मग वासुदेव बोलतो बोल. ते ज्ञान सुद्धा मग काय आता हे ज्ञान सुद्धा काय करायचं आहे. आता उदाहरण पहा एक अजून, तर ज्या वेळेला ते जालंधर नावाचा राक्षस होता, जालंधर नावाचा राक्षस होता आणि देवांचं त्या राक्षसांचं युद्ध चाललेलं होतं. तर राक्षस देवांना कधी ऐकत नव्हती. देवांना त्यांनी सगळं किपळ केलं होतं आणि सगळे देव म्हटले विष्णूकडे गेले आणि विष्णूला म्हटले की ह्या राक्षसभर तो राक्षस तुम्हाला सांगतो का असा होता जालंधर राक्षस. त्याच्या बायकोचं नाव वृंदा होतं आणि ती अतिशय पतिव्रता होती आणि तिच्या पातिव्रत्यामुळं तिच्या पुण्याईमुळं त्या जालंधरला जोपर्यंत तिचं पुण्य होतं तोपर्यंत त्याचा नाश कोणी करू शकत नव्हतं नाही का. एवढी त्या पुण्याची शक्ती. पुराणाने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कथा सांगितल्या आहेत, त्या प्रत्येक गोष्टीला काय अर्थ आहे. मग त्या वृंदेचं एवढं पुण्य होतं की जालंधरला त्यामुळे कोणी मारू शकत नव्हतं नाही का. या अशा प्रकारची ही शक्ती होती. मग आता सगळे देव विष्णूकडे गेले आणि म्हटले त्या जालंधरनं काय केलेलं आहे, तो आता त्याला मृत्यू नाही त्याला नाही का. आणि म्हणून मूळ काय करायला पाहिजे, जालंधरला त्याला मारलंच पाहिजे. कारण त्यांनी फार सगळ्यांना त्रस्त करून सोडलेला आहे. सगळ्या देवांना त्रिभुवनात त्याने परत हाहाकार त्याने माजवला होता आणि म्हणून त्या जालंधरला मारायला पाहिजे होते. आता त्याला मारायचं म्हणजे मूळ कारण नष्ट करायला पाहिजे का नाही. मूळ कारण नष्ट करायला पाहिजे. तसं आपलं मूळ कारण काय आहे, अज्ञान पहिलं घालवलंच पाहिजे ना. आपल्याला ह्या बंध तोडायचं आहे, दुःख घालवायचं आहे, नसलेलं दुःख घालवायचं आहे. नसलेलं दुःख आणि ज्या बेड्या विनाकारण पायात पडलेले आहेत ते आपल्याला तोडायचे आहे. नसलेलं दुःख, नसलेलं स्वरूप, नसलेला देह प्राप्त केला, नसलेलं मूळ स्वरूप नष्ट झालं आणि असलेला आनंद नष्ट झाला, असलेलं ज्ञान नष्ट झालं, असलेलं सामर्थ्य वैभव नष्ट झालं, षड्गुण ऐश्वर्य संपन्नता ती आपल्यापासून निघून गेली आणि जे आपलं नाही ते आपल्याला संकुचितपणा सगळ्या कमकुवत गोष्टींची आपण धनी झालो. आणि म्हणून त्या जालंधरला मारण्यासाठी विष्णूने काय केलं का, तर जालंधरला मारायचं म्हणजे त्याची शक्ती क्षीण करायची. त्याची शक्ती क्षीण करण्यासाठी काय करणं गरज होती, वृंदेचं पातिव्रत्य नष्ट करणं गरजेचं होतं. वृंदेचं पातिव्रत्य नष्ट झालं का जालंधरची शक्ती संपली. म्हणजे मग त्याला मारणं सोपं होतं. हे सांगितलं पहा वशिष्ठांनी श्रीरामाला सांगितलं की हे रामा, तू रावणाला मारण्याची काळजी करू नको नाही का. रावणाला मारणं फार सोपे, तू त्याची काळजीच करू नको. तू फक्त निमित्त हो त्याला. कारण काय का तो पापी आहे नाही का. आणि पाप्याला मारणं हे फार सोपं असतं नाही का. पाप्याला मारणं फार सोपं आहे. त्यामुळे तो रावणाला मारण्याची काळजी करू नको. मग तेव्हा त्यांनी काय केलं, भगवान विष्णूने काय केलं तर याचं जालिंदरचं रूप धारण केलं. जालिंदरचं रूप धारण स्वतः जालिंदर झाला, वृंदेकडे गेला. वृंदेला भ्रम झाला का आपला पतीच जालिंदरच आलेला आहे आणि म्हणून ती त्याची शर्यत झाली आणि नंतर तिथे जालिंदर आला आणि मग तिला कळलं का ह्या विष्णूला कपटानं आपलं काय केलं तर पावित्र्य नष्ट केलं नाही का. आणि म्हणून मग झाला आता तो प्रश्न मिटला. पण तिचं पावित्र्य नष्ट झालं जालिंदरला. आणि मग त्याच वेळेला भगवान विष्णूने काय केलं, भगवान शंकराने काय केलं की त्या जालंधरला मारण्याकरता तरी परंतु बरं का तुम्हाला एक सांगतो, कारण जरी नष्ट झाली तरी कार्य शिल्लक असते, लेश असतो, अविद्या लेश. आणि म्हणून तरी सुद्धा तो कसा होता, तो त्याची शक्ती अजूनही मानवाशी कमी झाली नव्हती. म्हणून एक राक्षस तयार केला नाही का. एक सिंहासारखं तोंड असणारा एक राक्षस तयार केला नाही का. त्या राक्षसाने काय केलं, तुटून पडल्या राक्षसांच्या सैन्यावर नाही आपला देवांनी नाही का तयार केला असा राक्षसासारखा, म्हणजे सिंहासारखा तोंड असलेला एक भाला भयंकर अशा प्रकारचा एक तयार केला. आणि त्याने काय केलं तर सगळ्या राक्षसांना त्यांनी खाल्लं, मारून टाकलं.
तरीपर्यंत त्याची भूक काही शमे ना. मग आता तो म्हटला, मला शंकरानं सांगितलं मला काहीतरी खायला द्या, माझी भूक अजूनही शांत होत नाही, काहीतरी मला खायला पाहिजे. मग आता म्हणले आता युद्ध संपलं, आता सैन्य किंवा शत्रू आपल्याकडून नाही, आता तू कोणाला खाणार, आता तू काय कर, आता स्वतःचं शरीर तू खा, नाही का. आणि मग त्याने काय केलं, स्वतःचं शरीर त्यानं खायला सुरुवात केली. स्वतःच्या पायाच्या नखापासून तो शरीरात खात खात आला आणि आता इथपर्यंत आला. आता तोंडाला तोंड कसं खाता येईल, नाही का. म्हणून एवढं शिल्लक राहिलं, नाही का. आणि म्हणून त्याला कीर्तिमुक्ताला हे नाव मिळालं. तो आपल्या मंदिरामध्ये असतं ना, शंकराच्या मंदिरामध्ये एका सिंहासारखा फक्त एवढा दबडा असतो, नाही का. म्हणजे याला आता तो खाऊ शकत नव्हता. हे सगळं संपवलं, अज्ञान गेलं, ज्ञानही गेलं, पण आता हे मूळ जे स्वरूपानं ज्ञान आहे आणि ते मात्र काय झालं, ते शिल्लक राहिलं, नाही का. अज्ञानानं ज्ञान घालवलं आणि जे स्वयंभू ज्ञान आहे त्याला मात्र आता कोणी नष्ट करू शकत नाही, म्हणून ते तशा प्रकारचं आहे. तसं अज्ञान जरी गेलं, जसं अज्ञान हे आपलं स्वरूप नाही, तसं जाणीव नेणीव भगवंती नाही. अज्ञानाला मारून, नाही का, जे ज्ञानही नष्ट झालं आणि मूळ स्वरूपाने जे ज्ञान होतं तर ते कसं आहे, ते आपलं स्वरूप आहे. तर पाहता आपण याच्यामध्ये पाहूया त्याची सांगितलं वैशिष्ट्यांनी. तर काल व्यत्यय आपलं म्हणजे दैव आपण पाहत होतो. म्हणजे आता हे कशा करता सांगितलेलं आहे, आपला जो काळ कमी आहे, वेळ अतिशय महत्वाची आहे, आपल्याला अतिशय गंभीर आणि अतिशय महत्वाचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. हे अज्ञान नष्ट झालंच पाहिजे. मनुष्यदेह परमेश्वरानं एवढ्या करता दिला, देह दिला, इंद्रिय दिली, म्हणजे साधनं दिली आणि काळ केला. आणि एवढ्या काळामध्ये तुम्ही काय करा, तर तुमचं कार्य प्रत्येक करून घ्या. आणि त्याच्यामध्ये अनेक अडथळे येतील, काही भ्रांती निर्माण होईल आणि काही चुकीचे विचार तुमच्या बुद्धीमध्ये निर्माण होतील. तर त्या विचारांना बळी जाऊ नका. म्हणून यथार्थ मार्ग सांगण्यासाठी काय सांगितले, दैव. म्हणून बरेच लोक काय करतात, तर परमेश्वर तुमच्यावर कृपा करेल, तुम्ही काय करू नका. काय काय सांगणारे आहे का, तुम्हाला काय करायचं, तुम्ही काही करू नका, फक्त गुरूंची सेवा करा, तुम्हाला काय करायची गरज नाही. परंतु इथं पोट भरण्यासाठी कष्टच करावे लागतात. अज्ञान घालवण्यासाठी सुद्धा म्हणजे अज्ञान घालवलंच पाहिजे. अज्ञान घालवल्याशिवाय इलाज नाही. इथं साधनच करायला पाहिजे. नुसती ईश्वरी कृपा किंवा नुसती गुरु कृपा हे स्वतः काय करत नाही, नाही का. मग जसं अंधार घालवण्यासाठी प्रकाशच पाहिजे, आजार घालवण्यासाठी त्याला औषधच पाहिजे. परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यासच करायला पाहिजे त्याला. जरी गुरुजींचा मुलगा जरी असला, नाही का, गुरुजींचा मुलगा जरी असला तरी त्याला सुद्धा काय करायला पाहिजे, अभ्यासच करायला पाहिजे. गुरुजींचा मुलगा म्हणून तो आपोआप पास होणार नाही. म्हणून चांगला पैलवान होण्यासाठी तो चांगलं जर तो तालमीमध्ये गेला, त्यानं चांगला आहार घेतला, भरपूर व्यायाम केला, यथायोग्य व्यायाम त्यानं केला, तर तो चांगला पैलवान होऊन चांगल्या प्रकारच्या कुस्त्या करू शकेल. आणि तो जर नुसता घरात पडून राहिला, त्यानं जर समजा रोज सराव चांगला केला नाही, त्या डावले त्यानं चांगले जर शिकून घेतले नाही, त्याला चांगली कुस्ती करता येईल का, नाही का, कुस्ती करता येणार नाही. म्हणजे मग तशाच प्रकारे काही इथं मग आपल्याला अज्ञान घालवण्यासाठी आपल्याला सुद्धा काय करायला पाहिजे, तसाच विचार करायला पाहिजे. आपोआप जाणार नाही. कालवेत्या ज्योतिषांनी देवाने माजविले आहेत. एखाद्या ज्योतिषाने ग्रहफलावरून एखादा मनुष्य दीर्घकाळ जगणार असे ज्योतिष वर्तवले आणि अशा परिस्थितीत त्या मनुष्याचा शिरच्छेद केला असता नाही, तो जिवंत राहिला तर दैव कार्य करते असे म्हणता येईल. आता ज्योतिषांनी काय केलेले, आता पहा, म्हणजे कसं काही कसे धर्माला, कार्याला, समाजाला कसे आडवे येतात, म्हणजे असे ज्योतिष निर्माण झाले. आणि त्यांनी काय केलं, काही ज्योतिषी त्यांनी दैववाद म्हणजे स्वतः ते फोपवण्यासाठी त्यांनी दैववादाचं त्यांनी केलं. बरेच लोक दैववादाच्या नावाखाली का होतात, तर खऱ्या प्रयत्नापासून दूर जातात आणि असे काही मार्गदर्शक सुद्धा काय करतात, त्यांच्या बुद्धीला काय करतात, भ्रमिष्ट करतात. म्हणून तर हा दैववाद वगैरे काही कुणी जरी सांगितलं तरी दैववादावर विश्वास ठेवायचा नाही. आणि काय होतं, समजा एखाद्या माणसाचा शिरच्छेद केला आणि शिरच्छेद करूनही जर समजा तो जिवंत राहिला तर काय म्हणायचं, काय जिवंत राहिला, काय दैव आहे. आपण आजही पाहतो बरं का, आपला एखादा ऍक्सिडेंट झाला आणि आज विमानाचा ऍक्सिडेंट झाला
नाही का. विमानाचा ऍक्सिडेंट झाला आणि विमानाचा ऍक्सिडेंट होऊनही काय म्हणतो अमुक अमुक म्हणून काय झालं, अशा एखाद्या ऍक्सिडेंट मधून सुद्धा ते वाचलं. आपण काय म्हणतो अशा वेळेला दैव नाही का, त्याला काय नाही देतो आपण दैव. परंतु आता आपण मागच्या वेळेला आपण पाहिलं हे दैव ज्याला आपण म्हणतो हेच दैव म्हणजे काय असतं तर पूर्वजन्माचं ते सुद्धा प्रयत्न असतात नाही का. पूर्वजन्माचे प्रयत्न असतात. तुम्हाला तो चांदीचा ग्लास ठेवलेला माहिती आहे ना. एका बाईला चांदीचा ग्लास पाहिजे होता, तिचं आयुष्य गेलं तरी चांदीचा ग्लास ते मिळाला नाही. नवऱ्याला म्हटलं अहो मला एक चांदीचा ग्लास घे. एक म्हणत चांदीचा ग्लास घ्या, मला चांदीचा ग्लास फार आवडतो. तिनं फार आग्रह धरला, त्यांनी भरपूर कष्ट केले, पण उभी आयुष्य तिला चांदीचा ग्लास घेता आला नाही, घेता आला नाही. आणि तो एवढा कष्ट करायचा तो भाऊ, रात्रंदिवस कष्ट करायचा, चांगला होता, व्यसनी होता, कष्टाळू होता. परंतु दुसरा होता भाऊ नुसता पडून राहायचा, काम करायचं नाही, धाम करायचं नाही, काहीतरी थोडंफार व्यसन करायचं आणि घरामध्ये पडून राहायचं आणि काही कष्ट करायचे नाही. आणि ती तो नुसत्या घरामध्ये पडून राहायचा. त्याची बायको काय म्हणली अहो नुसतेच पडून राहता, काही काम नाही धाम नाही, काम करून करून माझी मरायची पय आली, मला घर सारवायचंय, चला मला तेवढी म्हणे माती मला उचलून द्या म्हणे, तेवढं तरी करा. चला म्हणे मला माती उचलून द्या. म्हणून ती गेली, जुनं घर पडकं घर होतं, तिथं खोदलं माती सारवण्यासाठी, माती खोदली आणि सोन्याचा अंडा सापडला. त्याच्यामध्ये एवढं विपुल द्रव्य होतं नाही का, विपुल द्रव्य होतं. मग आता एवढं द्रव्य त्यांना मिळालं की त्याच्यामध्ये काय झालं, त्यांनी 50 एकर बागाई जमीन घेतली, 2-4 त्यांनी ट्रॅक्टर घेतले, 1-2 गाड्या घेतल्या, चांगला बंगला बांधला, चांगलं सगळी बागाईत केली. मग आता कशाला पडणार. तिच्यात जे कुटुंब भयंकर कष्ट करीत होतं त्या बिचाऱ्याला साधा चांदीचा ग्लास घेता आला नाही. आणि याला अनायासे आपोआप काय झालं, याला अचानक सोन्याचा हंडा सापडला आणि हा इतका श्रीमंत झाला काही न करता. मग याचं कारण काय आहे, याचं कारण काय आहे. मग आपण काय म्हणतो याला दैव, याला काय म्हणतो दैव नाही का. आता हे तरी काय झालं, तरी एक जण गेला एका, तेव्हा नारदाने ही गोष्ट पाहिली. आपण असे कल्पना करूया, नारदाने ही गोष्ट पाहिली. मग नारदाने सांगितलं का रे बघ, देवाला विचारलं देवा हे असं कसं काय झालं. ती बिचारी एवढं कष्ट करणारी, प्रामाणिकपणे कष्ट करणारी, तो सुद्धा माणूस एवढा कष्ट करतो, त्याला साध्या चांदीचा ग्लास घेता नाही आला, हा आयुष्यावर पसरून राहायचा नाही का, आयुष्य पसरून राहायचा, तरी याला एवढं आयुष्य कशी प्राप्त झाली नाही का. म्हणून त्याचं कारण आहे, आता जरी तो आयुष्य असला तरी त्यानं मागच्या जन्मामध्ये अगदी इतकं हजारो नाही कोटी रुपयाचा त्याने दान धर्म केला. मागच्या जन्मामध्ये काय केलं होता, कोटी रुपयाचा दान धर्म केला मागच्या जन्मामध्ये केला होता आणि ते फळ त्याला हात मिळवलं नाही का. आणि यानं कोणाला चांदीचा ग्लास सुद्धा सद्गुरूला कधी दिला नाही, चांदीचं काही वस्तू सुद्धा कोणाला दिली नाही. म्हणून आता काय झाला, मागच्या जन्मात त्याने कष्ट केले, ते प्रयत्न केले, ते आता उदयाला आलेले आहे. आणि म्हणून आता आपण काय म्हणू, दैवानं त्याला मिळालं. मात्र त्याला दैवानं त्याला सोन्याचा हंडा मिळाला का मागच्या जन्माच्या प्रयत्नामुळे त्याला मिळाला, परंतु हे दृश्य नाही नाही का. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, जे आपल्याला माहित नाही त्याला आपण दैव नाव देऊन नाही का. परंतु इथं म्हणून शास्त्र काय सांगते, इथं केल्याशिवाय काही होत नाही, दैव वगैरे काही नाही, प्रयत्नाशिवाय कोणतीच गोष्ट मिळत, कोणतीच गोष्ट होत नाही. आपोआप काय होतं का या जगामध्ये, रुपया सुद्धा कोणाला फुकट मिळतो का, रुपया सुद्धा इथं कोणाला फुकट मिळत नाही. म्हणून बाबा सांगायचे केलं म्हणजे होतं. तसं जर पाहिलं, एक विचार जर केला तर या अज्ञानाचा नाश करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही नाही का. या अविद्येचा नाश करणं, जीवदशेतून शिवदशेत येणं, भिकाऱ्यानं चक्रवर्ती राजा होणं ही गोष्ट सोपी आहे का अवघड आहे. एक भिकारी आहे, त्याला फुटपाथवर भिक्षा कोणी मागून देत नाही, आणि असाही भिकारी त्याने चक्रवर्ती राजा होणं ही गोष्ट सामान्य कोटीतील का असामान्य कोटीतील नाही का. असामान्य कोटीतील त्या भिकाऱ्याने काय व्हावं तर चक्रवर्ती राजा व्हावं ही गोष्ट असामान्य कोटीतील. मग तशाच प्रकारचा आपला जीवदशेतून शिवदशेत जायचं आहे, तर ही गोष्ट कशी आहे, जवळजवळ तशाच प्रकारची कोटीतील आहे. मग त्याच्याकरता काय आहे तर तशाच प्रयत्नाची आपल्याला काय आहे गरज आहे नाही का. म्हणून केलं म्हणजे होतं. काय आहे बाबा सांगायचे, केलं म्हणजे होतं. तसं पाहिलं तो बाईचा दृश्य माहिती, बाई हाती उचलणं कुठे शक्य आहे का, दृष्ट माहिती ना तुम्हाला, तरी पण सांगतो काय हरकत नाही. तर ती बाई होती,
एक तर नवरा बायको, तिचा नवरा वकील, आणि तो काय करायचा, बरं ती पण वकील होती, परंतु ती काय होती तर ती घरामध्येच कामधंदा करायची आणि तो कोर्टामध्ये वकिली करायचा. तो बायकोला सांगायचा अशी केस जिंकली, तशी केस जिंकली, ती म्हणजे त्यात काय विशेष केलं म्हणजे होतं. अशा मोठमोठ्या अवघड केस सकाळच्या काय त्याचे म्हणजे वर्तमानपत्रात फोटो छापून यायचे, त्याचा गवगाव व्हायचा, कीर्ती व्हायची, किती मोठा बुद्धिमान वकील नाही का, अशा केस जिंकल्या. तो बायकोला सांगायचा अशी केस जिंकली, तिला त्याचं काय नाही, ती म्हणजे त्यात काय विषय केलं म्हणजे होतं. तो वर्तमानपत्रात फोटो दाखवायचे, बघ माझा फोटो छापून आला, किती अवघड केस जिंकली, म्हणजे त्यात काय विषय केलं म्हणजे होतं. तर त्याला इतका राग वाटला, ही बायको काही कामाची नाही, हिला काही कामाची नाही, एवढा म्हणतो सगळं जगाने मला डोक्यावर घेतली, मला इतके सत्कार होतात, मी जगाच्या दृष्टीने असामान्य आहे, पण बायकोला त्याची काही किंमतच नाही. चल मला डायव्होर्स नाही का, जवळपास घटस्फोटापर्यंत त्याची मदत गेली, घटस्फोटापर्यंत मदत गेली, घटस्फोट शेवटी झाला नाही का. आता तिनं विचार करा काहीतरी चरितार्थ करायला पाहिजे, आणि ती स्वतः वकिली होती, वकिली शिक्षण तिने घेतलेलं होतं, आणि म्हणून तिनं काय केलं तर तो होता मुंबईत, आणि आता तर तिचं माहेर होतं नागपूरला, आणि म्हणून ती नागपूरला गेली, आणि नागपूरला गेल्यानंतर तिनं काय केलं तर तिथं एक जाहिरात होती का लेडीज लीगल ॲडवायझर पाहिजे, आणि म्हणून त्या सर्कसमध्ये जायची आणि त्यांचा अकाउंट वगैरे पाहायची, काय कायदेशीर सल्ले त्यांना द्यायची, आणि तिला थोडाफार पगार मिळायचा, त्याच्यावर तिची गुजरात चालली नाही का. आणि मग तिनं तर त्याच ते करत असताना तिथे एक हत्ती निघाली होती, ती हत्तीचं पिलू एवढं होतं, तिला सकाळ संध्याकाळ सहज ती फिरायला जायची, सकाळच्या वेळेला फिरायला जायची, ती हत्तीचं पिलू उतरायची, संध्याकाळ उतरायची, रोज तिला तो हत्तीचा छंद लागला त्या पिलाचा नाही का, रोज तिला उतरायची ठेवायची, रोज उतरायची ठेवायची. जसजशी तिचा सराव काय हत्ती जसं मोठमोठा होत गेला तसं तिचाही सराव वाढत गेला, तिची शक्ती वाढत गेली, तिचं रोज व्यायाम असल्यामुळे काय झालं, तो हत्ती मोठा झाला तरी ती काय करायची, हत्तीला उतरायची, एवढी शक्ती तिला. बाईनं हत्ती उतरावा का, हा दृष्टांत कशा करताय समजून घ्यायचं, कशा करता, हा एवढी शक्ती बाईनं हत्ती उचलावा का, तर तुक असाध्य ते साध्य करिता असं कारण अभ्यास तुका म्हणे नाही का. म्हणून नाही का, अभ्यास विन काही सर्वता दुष्कर नाही, म्हणून माझ्या ठाई अभ्यास मिळ. अभ्यास तसं जीवदशेतून ब्रह्मदशेत येणं ही गोष्ट सोपी नाही. कशी आहे, बाईनं हत्ती उचलण्याला सोपं आहे, त्याहीपेक्षा ही दुर्घट गोष्ट आहे, परंतु केलं म्हणजे. आणि म्हणून तिनं हत्ती उचलायचा सराव तिने केला, सहज उचलायची ती हत्तीला, जितकं तिचं त्या प्रयत्नानं तिला ती कला एवढी साध्य झाली सहज. त्या एक दिवस सरकेच्या मालकानं पाहिलं, तो एक दिवस सहज राऊंड आला, पाहिलं तर तिने काय केलं, हत्ती उचललं. अरे बापरे, भया हत्ती उचलते म्हटलं, किती आश्चर्याची गोष्ट आहे, जगात असं कधी झालं नाही. म्हटला हा प्रयोग ठेवायला काय हरकत नाही, आपल्या सर्कसचं एक आपली जागतिक कीर्ती आपल्याला मिळेल. म्हटलं आघात कीर्ती आपल्याला नाही का, ठरवलं ते. आणि मग त्या बाईशी बोलला, म्हणे तुम्ही हत्ती उचलता मी पाहिलं, हो म्हणे उचललं, उचलून दाखव बरं. सहज उचलला, ते टाळा वाजवलं होतं, चांगली गोष्ट होतं. म्हणलं तुम्ही आपण सर्कसमध्ये प्रयोग जर ठेवला तुम्ही तिथे उचलणार का, म्हटलं उचलू, काय उचलणार नाही. म्हणलं तुम्हाला आता पगार किती, म्हणजे 5,000. म्हणलं तुला 30,000 रुपये पगार, इथून पुढे पगार किती, 30,000 रुपये पगार एवढे तुला झाला, एवढं चांगलं काम करते. आणि म्हणून तिथं त्या काय झालं, त्या नागपूरमध्ये तर ती सर्कस चांगली नावाजली. आणि आता तर जिकडे तिकडे बातम्या झाल्या, मुंबईत ती सर्कस आली, आणि एक दिवस अशी बातमी आली, सर्कसचा प्रयोग म्हटला बाई हत्ती उचलते. साहेबांना म्हटलं, अरे बाई हत्ती उचल, वकील साहेब यांनी बातमी वाचली, जाहिरात, बाई हत्ती उचलते नाही का, किती आशय तुम्हाला, कसं शक्य आहे. याला तो चटकाच लागला, म्हणलं आपण हा सर्कसचा प्रयोग पाहायचा नाही का. आणि तरी यानं अगदी पहिल्या रांगेचं तिकीट काढलं, सर्कसचा पाहायला गेला, पहिल्या रांगेचं तिकीट काढलं, आणि तो प्रयोग म्हटलं उत्सुक, बाकी त्याला काही इंटरेस्ट नव्हता. निम्मी सर्कस झाली, तो प्रयोग होता, पण त्यानं तो निम्मा एवढा वेळ कसा तरी त्यानं मोठ्या उत्कंठी त्यांनी काढला. शेवटी तो प्रयोगाला ती हत्ती आला, ती बाई आली रिंगणामध्ये, तिने एक राऊंड मारला, हत्तीच्या पुढे उभी राहिली, आणि
हातीला हात लावला, सहज उचलला. याने तर सगळ्यात जास्त टाळ्या वाजवल्या, नाही का? सगळ्यात जास्त टाळ्या वाजवल्या, खुश झाला. म्हणला काय आश्चर्य, काही साधी गोष्ट आहे का म्हटलं. पण म्हटला ज्या बाईने हाती उचलला त्या बाईला आपण भेटलंच पाहिजे, नाही का? तिला कारण असामान्य गोष्ट आहे ना म्हटला, साधी गोष्ट आहे का? हे कधीच मला करता येणार नाही, अशक्य कुठली गोष्ट. पण झाली कशी? ज्या बाईने हाती उचलला अशक्य कुठली गोष्ट शक्य करून दाखवली, तिला भेटणं म्हटलं आपल्या क्रम प्राप्त आहे, नाही का? शेवटी त्या सरकेच्या मालकाला म्हटला मला त्या बाईला म्हणला मला भेटायचं आहे, तुम्ही मला परवानगी द्या. तर म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. अपॉइंटमेंट घेतली, तिला भेटायला गेला आणि त्यांनी पहिल्यांदा अभिनंदन केलं. म्हटला बाई साहेब म्हटला तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आजपर्यंत जगात कधी घडलं नाही, पण एवढा हाती तुम्ही उचलला, नाही का? ही किती आघात गोष्ट आहे, धन्यवाद. म्हणजे त्यात काय विशेष केलं म्हणजे होत नाही. माझी बायको अशीच म्हणत होती. हा म्हटलं काय म्हटला? तो म्हणतो त्या बाईला विचार काय म्हणलं तुम्ही? मी काय नाही म्हटलं, त्यात काय विशेष आहे, केलं म्हणजे होत. तोच टोन, त्याच टोन मध्ये तिथं म्हटलं हे तर तशीच माझी बायको पण अशीच बोलायची आणि ती पण ह्याच टोन मध्ये बोलायची, केलं म्हणजे त्यात काय विशेष, केलं म्हणजे होत. आणि तिने ओळखलं, मग तिने चष्मा काढला. म्हणजे तू म्हणजे त्यात काय विशेष, म्हणजे केलं म्हणजे होत, नाही का? म्हणजे काय आहे, काय सांगायचंय त्यात म्हणजे मग त्याला कळून चुकलं आपण एवढ्या मोठमोठ्या केस जिंकल्या, त्यात काय विशेष, केलं म्हणजे होतं. मग आता तसं ही जीवदशा टाकणं, नाही का, हे सुद्धा काही केलं म्हणजे होतं, परंतु करायला पाहिजे. तर परंतु पूर्वजन्मातील शुभ एखादा मनुष्य पंडित होणार असे ज्योतिषांनी सांगितले आणि अध्ययन न करता असा मनुष्य विद्वान झाला तर दैवात सामर्थ्य आहे असे म्हणणे उचित होईल. मग आता काय सांगितलं तर एखादा मनुष्य आहे त्याला अभ्यासच नाही केला आणि ज्योतिषांनी सांगितलं का हा पंडित होईल. मग तो पंडित झाला तर त्याचं कारण काय सांगावं लागतं, शोधावं लागतं. तर ज्योतिषांनी सांगितलं की तो दैववाद आहे, म्हणजे त्याच्या दैवामुळेच तो काय झाला, पंडित झाला. नाहीतर अभ्यास न करता पंडित होणं शक्य आहे का? नाही. राघव हा विश्वामित्र मुनी प्रयत्नाचे उत्तम उदाहरण आहे. दैवाला जुगारून देऊन या क्षत्रियाने पौरुषाच्या बळाने ब्रह्मर्षित्व प्राप्त करून घेतले, हे तुला माहितच आहे. आमच्या सारख्यांनी पौरुषाने मुनित्व प्राप्त करून घेतले, म्हणून तर आम्ही मुनी या पदवीला पोहोचलो. मग ते आता विश्वामित्राचं उदाहरण सांगतात. अरे विश्वामित्रासारखा, तर तो विश्वामित्रासारखा कसा आहे, तर त्यानं ब्रह्मर्षी झाला. एवढा हा विश्वामित्र राजा होता, परंतु तो ब्रह्मर्षी पदाला पोहोचला. त्यानंतर आम्ही सुद्धा ऋषी पदाला, मुनी पदाला, त्या ब्रह्मपदाला सुद्धा आम्ही पोहोचलो आहोत. ते सुद्धा कशाने पोहोचलो आहोत, तर प्रयत्नाने पोहोचलो आहोत. मग विश्वामित्राचं माहिती आहे का? तर त्या विश्वामित्रानं, नाही का, त्या विश्वामित्राचा त्यांना आपला एक शिष्य होता आणि त्या शिष्याला त्याने काय केलं तर त्या आवडता शिष्य होता, त्याची इच्छा होती की आपल्या स्वर्गामध्ये जायचं. आणि म्हणून काय केलं विश्वामित्रानं, काय केलं, त्याला स्वर्गामध्ये पाठवलं. आपल्या स्वतःच्या बळावर त्याला स्वर्गामध्ये पाठवलं. परंतु इंद्राला ही गोष्ट पसंत पडली नाही का? म्हणजे कोण हा असा विश्वामित्र लागून गेला, स्वतःच्या इच्छेनं सगळे नियम जुगारून देऊन त्याला स्वर्गामध्ये पाठवायला निघाला, हा कोण? आणि म्हणून त्या इंद्राने काय केलं, त्याला स्वर्गामध्ये घ्यायचं नाकारलं आणि स्वर्गामधून त्याला, तो स्वर्गात शिरायचा, तो स्वर्गामधून त्याला खाली ढकलून दिलं. आणि त्यामुळे आता तो स्वर्गातून निसटला, नाही का, आणि त्याला स्वर्गातही राहता येणार आणि त्याला पृथ्वीवर राहता येणार आणि तो मध्येच लटकला. आता करायचं काय? म्हणून विश्वामित्राने सांगितलं तू घाबरू नको, मी आहे. त्याच्याकरता त्याच ठिकाणी त्याला दुसरी सृष्टी निर्माण करायचं ठरवलं, नाही का. त्याच करता दुसरी सृष्टी, प्रतिसृष्टी विश्वामित्रानं करायचं ठरवलं. परंतु विधी नियमाला काय होईल, त्याच्यामुळं प्रतिबंध येईल. असं काही करू नये म्हणून सगळ्या देवाने सांगितलं, वा तू म्हणशील तसं काही कर, परंतु ही प्रतिसृष्टी करायचं काम सोडून दे. म्हणजे एवढा मोठा विश्वामित्र प्रतिसृष्टी निर्माण करणं साधी गोष्ट आहे का? परंतु
त्या ऋषीनं आपल्या तपाच्या बळावर म्हणजे साक्षात आकाशामध्ये नवीन सृष्टी निर्माण करायचा त्याने काय केला, प्रयत्न केला, तशी त्याने केलेली होती. आता त्यानंतर हे आपले ते स्वतःच उदाहरण सांगतात किंवा तो ब्रह्मर्षी झाले होते. आता ते काय होते, विश्वामित्र राजा होता. विश्वामित्र राजा होता, परंतु तुम्हाला मी सांगितलं का तो वशिष्ठांच्या आश्रमामध्ये गेला, 12 वाजता गेला आणि त्याच्यावर आपलं हजारो सैन्य होतं. त्याचं अचानक गेला, म्हटलं जाता जाता आपण काय करू, वशिष्ठांचं दर्शन घेऊ आश्रमामध्ये. तेव्हा तो राजा होता, तो काही म्हणजे